रजिस्टर मॅरेज केलेलं आहे असं तिनं सांगितलं. त्यानंतर त्या मुलीला डिवोर्स घे असं प्रेशराईज करण्यात आलं. तिने मुलीने नकार दिला. त्यानंतर ही घटना ह्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलांनी येऊन सगळी शेअर केली वाटते इथे की असं असं घडलं म्हणून. त्याच्यानंतर काय घडलं दादा, आम्हाला त्यांनी आतापर्यंत दिलेली माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की ज्यावेळेस ही मीटिंग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या जीवितात धोका आहे असं चुलत्याला सांगितलं. चुलत्याने मग त्याला थोडंसं त्याला लक्ष ठेवायला सुरू केली. ज्या दिवशी त्याचा मर्डर झाला त्याच दिवशी त्यांनी चुलत्याला त्यांनी सांगितलं की कोणीतरी पुण्यातलं, काय नाव त्याचं, शुभम चव्हाण या माणसाकडून मला माझी गेम होण्याची सुपारी घेतलेली वगैरे वगैरे. तो कुठेतरी पुण्यामध्ये बॉन्सर वगैरे काहीतरी चालू वाटत आहे आणि त्याच्यामुळं माझ्या जीवितात धोका आहे आणि मला कळलं की त्यानं माझा विकेट टाकणार असं वेगळ्या भाषेमध्ये ह्यांना सांगितलं. हे सांगताना त्यांनी ऐकले. त्या अनुषंगानं संबंधित इसम इथं आपल्या पोलीस स्टेशनला आले होते. त्यावेळेस कोणाला भेटलं तुम्ही? मकरे साहेबांना सांगितलं की असं माझ्या भाच्याला मारायचं कुणीतरी हे केलेलं आहे, माझ्या भाच्याच्या जीवितात धोका आहे, आम्हाला तक्रार दाखल करायची. तर त्यांनी काय कारण दिलं तुम्हाला? ते म्हणले की तुम्ही तक्रार आता द्यायची असेल तरी द्या आणि फोनवर द्यायची, तुम्हाला ही जी घटना कळलेली आहे फोनवर द्यायची असेल तरी मला दिली तरी मी ऍक्सेप्ट करेन. तुम्ही ते राजगड पोलीस स्टेशनवरून नुकतेच आले होते, ते घरी चालले होते, तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही आता जरी दिली तरी चालेल. मग मी उद्या सकाळी येऊन तुमच्याकडे तक्रार देतो. ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळचं. आणि मग त्याच्यानंतर तो 8:15 वाजता रेग्युलर जिमला जसं जातो तशा पद्धतीने तो गेला. त्याच्यानंतर जरा ही घटना कळल्यामुळे हे सगळे अलर्ट होते, त्याला वारंवार फोन करतो, फोन रिसिव्ह होत नव्हता. पण ज्यावेळेस फोन रिसिव्ह झाला यांना सांगण्यात आलं की ज्यांनी रिसिव्ह केला त्यांनी सांगितलं की मी मार्केट यार्डला आलो आणि माझ्या गाडीमध्ये सदर मोबाईल सापडलेला आहे आणि मोबाईल महागडा आहे आणि म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. बघा आपल्या फोनला त्यांनी प्रत्युत्तर दिले. यांच्या फोनला प्रत्युत्तर त्यांनी सांगितलं की मी भोर ते पुणे अशा पद्धतीनं तो भाजी मार्केटचं करतोय, माझ्या गाडीमध्ये ते सापडलं असं त्यांनी सांगितलं. आणि मग यांनी ते म्हणजे मी पोलीस स्टेशनला जमा करतो, हे म्हणजे पोलीस स्टेशनला जमा करू नको, तिकडे घेऊन येतो मोबाईल. हे घेऊन आले. मोबाईल ज्यावेळेस घेऊन आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तक्रार वगैरे दाखल करण्याचा प्रयत्न केला. मला थोडीशी विक्षिप्त वाटली माहिती म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. इथं आल्यानंतर त्यांनी त्यांच्या बोलण्यातून मला असं कळलं की संबंधित इथं आल्यानंतर FIR दाखल व्हायच्या अगोदर, मिसिंग दाखल व्हायच्या अगोदर, माहिती कळायच्या अगोदर यांना उत्तर देण्यात आलं की 3 पथकं केलेले आहेत आम्ही आणि 3 पथकं त्याला शोधायला गेलेले आहेत. फिर्यादीने फिर्याद दिलेली नाही, ना मिसिंगची, ना दगाफटकेची, ना धमकीची. तरी सुद्धा इथले संबंधित अधिकारी त्यांना सांगतायत की 3 पथकं मी तपासाला पाठवली. कुठं पाठवली, कशाच्या आधारे पाठवली आणि त्यांना काय कळलं होतं, हा आमचा पहिला प्रश्न आहे बरं का. आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यावेळेस संबंधित या पोलीस स्टेशनचे एक अधिकारी त्यांनी सांगितलं की एक गाडी आम्हाला डिटेक्ट झाली आहे आणि त्या गावामध्ये ती गाडी आहे असं आम्हाला कळलंय, तर आपण जाऊया तिकडे. मग त्या गावात न जाता त्या गावापासून 10 किलोमीटर संबंधित फिर्यादीच्या म्हणजे मयताच्या कुटुंबियांना 10 किलोमीटर पुढे नेण्यात आलं आणि तिथून परत रिटर्न त्या जिथं घडलं होतं घटना तिथं आणलं, जेणेकरून माहिती असताना सुद्धा तिथं नेलं नाही लवकर. आणि जिथं ती गाडी आढळली त्या गाडीपासून जो कॅनॉल आहे, कॅनॉल अतिशय खोल आहे आणि त्याच्या पलीकडे मग ती डेड बॉडी एका उंचावर आढळली असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि तो जो मुलगा होता तो शारीरिकदृष्ट्या अतिशय बलगंड होता आणि व्यायाम वगैरे करायचा, फिजिकली फिट होता. तर एकटे त्याला तिथं कोणी घेऊन जाणे शक्य नाहीये. आणि आम्हाला यांच्या माहितीनुसार कळालेली माहिती अशी की संबंधित कोणीतरी थर्ड पर्सननी त्यांना फोन करून पोलिसांना सांगितलं की मी अमक्या मर्डर केलाय. त्यांनी फोन करून हजर झालाय असं आम्हाला सांगितलेली माहिती आहे. पण रिअलमध्ये ज्या मुलगा आता हजर झालाय तो आर्थिकदृष्ट्या अतिशय बलाढ्य आहे. तो एवढ्या किरकोळ रकमेसाठी एखाद्याचा जीव घेईल असं पहिल्या प्रथमदर्शनी वाटत नाहीये. पण तरी सुद्धा जर केलं असेल तर जातीय विषवल्ली जागी होऊन संगनमताने केलं यांच्या पहिल्या प्रश्नातून आम्हाला मिळालेलं उत्तर असं आहे. कारण ज्या मुलानं हे केलेलं आहे त्या मुलांची आर्थिक देवाणघेवाण बऱ्याच वर्षापासून चालत होती, देणं घेणं चालत होतं. पण त्याच्यामध्ये एखाद्याला मला राग आहे, माझे पैसे परत दिले नाही किंवा मला वारंवार पैसे मागतोय, मी एक थापडी मारेन, एक चापट मारेन, लयले तर दोघांचा वगळून त्याला नागडावडा करून मारेन किंवा काही पण करेन. पण 21 वार आणि गुप्तांगावरती वार पैशाच्या देवाणघेवाण होती होईल तर आंबेडकरी चळवळीतला 32 वर्षाचा अनुभव असं सांगत नाहीये.
तर त्या अनुषंगाने या कुटुंबियांचं म्हणणं असं आहे की संबंधित प्रेम प्रकरणावरनं प्रेमविवाहाच्या माध्यमातून तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला. Yes, sir. तुमची सगळी माहिती सांगून Yes, sir. झाली. मी बोलतो. तपास आपल्याकडे काल गुन्हा दाखल झाला अत्यंत प्राथमिक स्टेजला नंबर 1 आणि मी स्वतः आयो म्हणून सगळ्या गोष्टी बारकाईने बघतो आहे. येस क्रमांक 2 त्याच्यामध्ये इतर आरोपी कोण आहेत असा तुम्हाला संशय आहे Sir. तर त्याचे पूर्ण मोबाईलचे डिटेल्स त्याचे लोकेशन Sir. त्या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या वेळेचा डम डाटा याचा पूर्ण सखोल अभ्यास करून आणखीन काही गोपनीय माहितीच्या आधारे जर कुणाचा सहभाग निष्पन्न होत असेल तर त्याच्यामधल्या कुठल्याही आरोपीला आम्ही सोडलं जाणार नाही. क्रमांक 1 लक्षात आलं. क्रमांक 2 घडलेली घटना एकदम सिरियस आहे. त्याच्याबद्दलच्या गांभीर्याने आम्ही त्याचा कॉग्निझन्स घेतलेला आहे. आम्हाला आता ह्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी करायच्या आहेत तपासामध्ये आता मी त्याचं PCR घ्यायला चाललेलो आहे. सेशन कोर्टमध्ये जो रिमांड आहे तर त्या ठिकाणी पोहोचून ही सगळी कारणं सविस्तरपणे आम्ही नमूद करून त्यांनी PC जास्तीत जास्त दिवस घेऊन काय नेमकं झालं होतं बुवा त्याच्यामध्ये काय काय स्टोरी पुढे येते किंवा येऊ शकेल त्या दृष्टीने मी स्वतः जातीने सविस्तर तपास करेल. तपासाची प्रगती त्यांच्या कुटुंबियांना ज्याला कोणाला हवी असेल त्याने डेली बेसिसवरती पण माझ्याशी चर्चा करायला माझी काही हरकत नाही. कोणत्याही प्रकारची शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका. या अनुषंगाने जी काही कुणाला माहिती असेल ज्या काही कुणाबद्दल त्यांनी ॲज अ आय विटनेस म्हणा किंवा इतर दृष्टीने विटनेस म्हणा कुठल्या कॅमेऱ्यामध्ये कोण स्पॉट झाला असेल अशी जर काही माहिती कळाली तर कृपया आमच्या कानामध्ये घाला. आम्ही त्या जातीने त्या ठिकाणी जप्त करू पुराव्यात आम्ही जेणेकरून त्याला आपल्याला अधिकाधिक स्ट्रॉंग आणि सबळ चार्जशीटचा मध्ये उपयोग करता येईल. ठीक आहे. तुम्ही जो सांगितलेला अँगल आहे त्या दृष्टीने आम्ही ह्या दोन्ही गावांमध्ये एकदम सखोलपणे चौकशी करू संबंधित लोकांकडे आणि त्याच्यामध्ये आय विटनेस कोण असतील किंवा त्याच्यामध्ये ती घटना पाहणारे अगोदरच्या काही घटनांचा तर्कसंगतपणे ह्याच्याशी लिंक लागणारा जर काही प्रसंग असेल तर त्याच्याबद्दल पण सविस्तर तपास करू आणि जो काय अँगल ह्याच्यामध्ये ज्या काही दृष्टिकोनातून हा गुन्हा घडलेला आहे ते एकदम पुराव्यानिशी आम्ही निष्पन्न करू आणि त्या व्यक्तीला पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आणि हे मी तपासी अधिकारी म्हणून DYSP